हॅलो, नमस्कार. घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त अशी कांद्याची चटणी बघणार आहोत. जेव्हा कधी भाजीला आपल्या घरामध्ये नसते, तेव्हा ही चटणी आपण नक्कीच करू शकतो किंवा याला कांद्याची भाजी म्हटलं तरी चालेल. तर सगळ्यात आधी कांदे मी ही छान असे चिरून घेतलेले आहेत. जास्त बारीक नाही चिरलेले कांदे, थोडेसे जाडसरच चिरलेले आहेत. आता फोडणीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी तेलामध्ये मी मोहरी घातलेली आहे, जिरं आणि अद्रक लसूणची पेस्ट. आणि नंतर लगेचच त्यावरती हा जो चिरलेला कांदा आहे तो घालायचा. हा कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा. तर 2 ते 3 मिनिट पर्यंत या कांद्याला छान असं भाजून घ्यायचं. सध्या यामध्ये आपण कोणत्याच प्रकारचा मसाला किंवा मीठ काहीच घालणार नाहीये. जोपर्यंत कांदा हा थोडा त्याचा कलर चेंज होत नाही किंवा थोडासा असा सॉफ्ट होत नाही. आता आपण याची एक वाफ काढून घेऊया. तर झाकण ठेवलेलं आहे मी आणि एक वाफ काढून झालेली आहे. तुम्ही बघू शकता थोडासा कांद्याचा कलर हा चेंज झालेला आहे. तसेच अशा 2-3 वाफा याच्या काढून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतोय हा कांदा. ही रेसिपी आणि ही कांद्याची चटणी नक्की करून बघा. खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. परत एकदा आपण याची एक वाफ काढून घेऊया. तर आता बघा ऑलमोस्ट 90% हा कांदा शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण सगळे मसाले घालणार आहोत. तर यामध्ये मी लाल मिरची पावडर, हळद, धन्यांचं कूट आणि सब्जी मसाला घेतलेला आहे किंवा थोडासा गरम मसाला घेतला तरी चालेल आणि मीठ. तर हे सगळे आपण मसाले काढलेले होते ते यावरती घालायचे. मस्त असं छान याला मिक्स करून घ्यायचं. हा माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता परत एकदा आपण झाकण ठेवून याची एक वाफ काढून घेऊया. तर वाफ काढून झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त याला तेल सुटलेलं आहे. आता शेवटी काय करायचं माहिती आहे का? आता शेवटी सगळ्यात शेवटी जेव्हा कांदा हा होत येतो, पूर्णपणे शिजतो, तेव्हा दाण्यांचं कूट घालूया यामध्ये. तर जास्त नाही घातलेलं मी, थोडंसंच हे दाण्यांचं कूट घातलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर आणि परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं. तर अशा प्रकारे ही कांद्याची चटणी तयार आहे. नक्की करून पहा. खूप मस्त लागते चवीला. आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक यू. धन्यवाद.